ओम शांती. 7 जून 1970 ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे दिव्य मूर्ती बनण्याची विधी. बापदादा म्हणतात, संकल्पांना कॅच करण्याची प्रॅक्टिस असेल तर संकल्परहित सहज बनता येईल. प्रत्येकाचे संकल्प जर वाचता आले तर व्यर्थ संकल्प जास्त चालणार नाहीत आणि सहजच एका संकल्पात एकरस स्थितीमध्ये एका सेकंदात स्थित होता येईल. म्हणजे संकल्पांना वाचणे ही पण एक संपूर्णताची निशाणी आहे. जितका जितका अव्यक्त भाव तितके प्रत्येकाचा भाव सहज समजता येईल. अव्यक्त स्थिती एक दर्पण आहे, आरसा आहे. जेव्हा बाबा अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होतात तेव्हा कोणत्याही व्यक्तीचे व्यक्त भाव अव्यक्त स्थितीरूपी दर्पणमध्ये स्पष्ट दिसून येतात. मेहनत करावी लागत नाही. जितकी जितकी अव्यक्त स्थिती असते तितका दर्पण साफ आणि शक्तिशाली असतो. अव्यक्त स्थितीरूपी दर्पणला साफ आणि स्पष्ट करण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. सरलता, श्रेष्ठता आणि सहनशीलता. या 3 पैकी एक जरी गोष्ट कमी असेल तर दर्पणमध्ये पण डाग दिसेल. म्हणून कोणतेही कार्य करत असताना चेक करायचे आहे. सरलता, सहनशीलता आणि श्रेष्ठता पाहिजे. साधारणपण पण पाहिजे. साधारणपण नको. साधारणपण असेल तर श्रेष्ठतामध्ये परिवर्तन करा. प्रत्येक कार्यामध्ये सहनशीलता समोर ठेवायची आहे आणि आपल्या चेहऱ्यावर, वाणीमध्ये सरलतेला धारण करायचे आहे. कर्ममध्ये पण प्लेन अर्थात श्रेष्ठता. प्रत्येक गोष्टीमध्ये मनसा वाचा कर्मणा आणि लहान गोष्ट असली तरी सावधानी ठेवायची. मन, वाणी, कर्ममध्ये तर पाहिजेच, पण सोबतच अलौकिक संबंध आहे त्यांच्यामध्येही सरलता पाहिजे. तेव्हाच सर्विसची सफलता मस्तकावर सिताऱ्याच्या रूपाने चमकेल. सफलता मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तेव्हाच दुरून तुम्हाला पाहिलं तरी दिव्य मूर्ती दिसेल. जितके जितके एकमेकांच्या जवळ याल तितके तितके संस्कारांच्या समीप याल. जितके जवळ आले तितका एकमेकांना आदर द्यायचा आहे, सन्मान द्यायचा आहे. सन्मान दिल्यानेच मिळतो. आणि भाषेमध्ये पण परिवर्तन करायचे आहे.
कोणत्याही गोष्टीमध्ये पहिले हाजी म्हणायचे आहे. हाजी म्हणणे म्हणजे दुसऱ्यांच्या संस्कारांना सरळ बनवण्याचे साधन आहे. आता मुलांचे जे कर्म आहेत तेच भविष्याचे नियम बनतील. जे नियम बनवणारे असतात ते विचार करून शब्द मुखातून काढतात, कारण त्यांचा एक एक शब्द भविष्यासाठी नियम बनून जातो. विधी आणि विधान दोन्हीच्या बरोबर विधाताचीही आठवण येते. विधाता विसरून जातो तर एक गोष्ट सुटून जाते. विधाताला विसरले की कधी विधान सुटते नाहीतर कधी विधी सुटते. बंधनमध्ये असतानाही सर्व्हिसच्या बंधनमध्ये जुळत जा. जितके सर्व्हिसमध्ये जुटाल तितकेच बंधन तुटतील. कोणतंही कारण असलं तरी हलके होऊन पहिले सर्व्हिसचा विचार करा. कर्तव्याच्या बळाने कारण ढिले पडतात. भटकलेल्या मातांना रास्ता दाखवायचा आहे. अव्यक्त स्थितीने सर्व संकल्प सिद्ध होतात. अव्यक्त स्थितीमधील सर्व प्राप्तींचा अनुभव वाढवायला पाहिजे. अंतरला अंतर्मुख होऊन मिटवायचे आहे. जितके स्वतःला मिटवायचे तितकेच अव्यक्त रूपात बापदादांशी मिलन होते. स्नेहला समानतामध्ये बदली करायची आहे. स्नेह गुप्त आणि समानता प्रत्यक्ष करायची आहे. आपल्या मन मंदिरात आपली संपूर्ण स्वरूपची मूर्ती, भविष्याच्या अनेक जन्मांच्या मूर्त्या स्पष्ट रूपात समोर ठेवायचे आहे. मग कोणतेच संकल्प येणार नाही. जे जितके समीप असतील तितकेच संस्कारांमध्येही समानता येईल. विनाशाच्या अगोदर जरी सगळ्या आत्मा ओळखून घेतील की बाबा माझाच आहे, पण वरसा घेऊ शकणार नाही, कारण सहयोगी बनणार नाहीत. ईश्वरीय बंधन जर तीव्र केले तर कर्मबंधन आपोआपच ढिले होतील. बंधननेच बंधन कटते. जेव्हा शुद्ध संकल्पांचा अभ्यास असेल तेव्हाच बिंदुरूपमध्ये टिकून राहता येईल. प्रयत्न करायचा आहे की पूर्ण दिवस शुद्ध संकल्पांच्या शिवाय कोणताच व्यर्थ संकल्प आला नाही पाहिजे. जेव्हा सगळ्या विषयात पास व्हाल तेव्हाच बिंदुरूपची स्थिती सहज होईल. ओम शांती.